बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंगचा तपास करत असताना तुषार उर्फ प्रेम ढगे आणि आकाश सिंग या दोघांना अटक करण्यात आली। दरम्यान या दोघांची चौकशी करत असताना या दोघांचा रेकॉर्ड तपासला। त्यावेळी या दोघांवर विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी आणि चेन स्नॅचिंगचे तब्बल 21 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने उल्हासनगर परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी या आरोपींना मोक्का लावला आहे। या दोन्ही आरोपींची संघटित गुन्हेगारीची पार्श्वभूमी पाहता मोक्काचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला। वरिष्ठांच्या आदेशानंतर या दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली। दरम्यान अजून परिमंडळ 4 क्षेत्रातील 5 जणांवर मोक्का कारवाई संदर्भात प्रस्ताव सुरू असून संघटित गुन्हेगारी आढळून आल्यास त्यांच्यावर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे संकेत पोलीस उपायुक्त यांनी दिले। मात्र पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचे ढाबे चांगलेच दणाणले आहेत। नमस्कार, बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत संबंधित कारवाई करण्यात आलेली आहे। या अगोदर संबंधित दोन्ही आरोपितांवरती एकूण 21 गुन्हे दाखल होते। त्यामध्ये घरफोडी, साधी चोरी आणि यावेळेस आम्हाला जवळपास 6 चेन स्नॅचिंगचे गुन्हे जे आहेत ते आम्ही डिटेक्ट केले होते। यांचं पूर्व इतिहास पाहता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला होता। माननीय वरिष्ठांनी हा प्रस्ताव जो आहे तो मान्य केलेला आहे आणि दिनांक 8/9/2025 रोजी माननीय रिजन सरांनी यामध्ये मोक्का सेक्शन लावण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली आहे। जे मोक्का ॲक्टमध्ये परमिशन अथॉरिटी असते त्यांनी ती मंजूर केलेली आहे। काल रोजी आपण सदरचा जो गुन्हा आहे तो त्यामध्ये मोक्काची कलमे जी आहेत ती अंतर्भूत केलेली आहे। यामध्ये मोक्का कायद्याअंतर्गत तपासाचे अधिकार सहाय्यक पोलीस आयुक्तांना असल्याने संबंधित गुन्ह्याचा तपास जो आहे तो आपण अंबरनाथ ACP श्री काळे यांच्याकडं दिलेला आहे। या अगोदर जो गुन्ह्याचा तपास आहे बदलापूर वेस्टचे पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे करत होते। त्यांच्याकडून हा तपास संबंधित जे ACP आहेत त्यांच्याकडं वर्ग करण्यात आलेला आहे। जो मूळ आरोपी आहे तो ढगे आहे आणि दुसरा जो आहे तो आकाश सिंग असं त्याचं नाव आहे आणि या अगोदर ते साधे चोरीचे आणि घरफोडीचे गुन्हे करत होते, परंतु सध्या जवळपास 6 गुन्ह्यांमध्ये आपण चेन स्नॅचिंगच्या त्यांना अटक केलेली आहे। एकूण 5 प्रस्ताव आमच्या झोनमध्ये सुरू आहेत। त्यामध्ये संबंधित क्रायटेरियामध्ये बसल्यानंतर मोक्क्याची कारवाई प्रस्तावित आहे।